Welcome to my channel Learn Easy with Pooja -12. हॅलो एव्हरीवन, मागच्या पार्टमध्ये आपण शिकलो होतो अँगल टाइप्स ऑफ अँगल्स. हे बघा टाइप ऑफ अँगल्स होते ना, आठवत आहेत का? ओके, तर आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2. फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द गिवन लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स गिवन बिलो होज लाईन्स फॉर्म राईट अँगल्स. म्हणजे इथे काही इंग्लिशचे अल्फाबेट दिले आहेत, तर या अल्फाबेटमध्ये राईट अँगल कोणत्या कोणत्या अल्फाबेटमध्ये बनतो ते आपल्याला शोधायचं आहे. तर हे बघा, मी तुमच्यासाठी इथे ड्रॉ करून ठेवला आहे. चला तर मग बघूया. फर्स्ट काय आहे इकडे ए मध्ये बघा, इथे अँगल आहे, इथे बनतोय, इथे बनतोय, इथे आहे, इथे आहे. हे कोणते अँगल आहेत? राईट अँगल आहे का? राईट अँगल कसा असतो? असा. राईट अँगलला कशी साईन असते? अशी 90 डिग्रीचा राईट अँगल. मग इथे आहे का? नाही. ओके, नेक्स्ट काय आहे? ई मध्ये बनतोय का? बघा इकडे बनतोय की नाही? इकडे आहे, हिअर, हिअर, दॅन वन मोर, इथे पण आहे. ओके, नेक्स्ट म्हणजे ई मध्ये आपल्याला सापडला. नेक्स्ट बघूया एन मध्ये इथे अँगल बनणार आहे, इथे अँगल बनणार आहे. मग हा पण आहे का राईट अँगल? तर नाही. आता बघा पुढे काय आहे? के मध्ये इथे पण अँगल आहे, इथे पण अँगल बनतोय, हा बघा, आणि इथे पण अँगल बनतोय. पण इथे पण राईट अँगल बनतोय का? 90 डिग्री वाटतोय का? नाही वाटत आहे. नेक्स्ट इथे बघा, बघितलं मुलांनो, राईट अँगल बघा, बघितलं लगेच लक्षात येतो की हा राईट अँगल आहे. तर इकडे बघा, हा आहे की नाही राईट अँगल? ओके, नेक्स्ट अल्फाबेट आहे आपलं लास्ट एच मध्ये पण बघा, लगेच आपल्याला बघूनच लक्षात येतं की इथे राईट अँगल्स आहेत. ओके, तर आपल्याला कुठे कुठे राईट अँगल मिळाले दिसतंय ना? ई मध्ये, एल मध्ये आणि एच मध्ये. मग इथे आपण लिहायचं आहे अल्फाबेट हुज लाईज फॉर्म राईट अँगल्स. विच अल्फाबेट? राईट, इथे लिहा ई, एल अँड एच. कळालं मुलांना फर्स्ट क्वेश्चन? ओके, आता आपण सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. काय आहे नेक्स्ट क्वेश्चन? राईट द टाइप ऑफ ईच अँगल बेस्ड ऑन द मेजर्स ऑफ द अँगल गिवन बिलो. आता इथे काही आपल्याला मेजर्स दिले आहेत आणि त्यावरून आपल्याला सांगायचं आहे की तो कोणत्या अँगलचा टाईप आहे. ओके, हे पण आपण लिहिलं आहे. सॉल्व करायला घेऊया. आता 40 डिग्री. आता 40 डिग्रीचा कोणता अँगल आहे सांगा बरं मुलांनो? काय रूल आहे? लेस दॅन 90 डिग्रीचा काय असतो? ॲक्यूट अँगल. येस. मग आपण लिहिणार आहे इथे ॲक्यूट अँगल. नेक्स्ट काय आहे? 0 डिग्री. एकदम इझी. की काय आहे सांगा? येस, बरोबर. काय लिहिणार? 0 अँगल. मग 90 डिग्री. एकदम इझी. आठवतोय ना मुलांना? राईट अँगल. मग पुढे बघा काय आहे? 155 डिग्री. आता 155 डिग्रीचा रूल आठवतोय? काय आहे की जो अँगल इथे मी दाखवते हां. जो अँगल मोर दॅन 90 अँड लेस दॅन 180 तो काय असतो? ऑब्ट्यूस अँगल. आता पुढे काय आहे? 180 डिग्री. 180 डिग्रीचा काय असतो बघा मुलांनो? ही असते. ओके, इकडून स्ट्रेट लाईन. ओके, आठवतोय ना काय असतो 180चा? स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. आता लास्ट बघा काय आहे? 245 डिग्री. आता 245 डिग्रीचा काय असतो? तर तुम्हाला सांगते मी,
245चा काय असतो आपला, काय रूल आहे, मोर दॅन 180. हा 180 आहे. आता मोर दॅन 180 पासून 360 पर्यंत जे पण काही मेजरमेंट असतं ते कशात येतं, तर रिफ्लेक्स अँगलमध्ये. बघा इकडे रिफ्लेक्स अँगल असा तयार होतो हा. मग हा 245 आहे, मग लिहा रिफ्लेक्स अँगल. कळलं मुलांनो? आता आपण पुढे जाऊया. नेक्स्ट काय आहे, ड्रॉ द रिफ्लेक्स अँगल्स ऑफ डिफरंट मेजर्स. आता इथे मेजरमेंट तर दिले नाही आहेत, पण त्यांनी काय सांगितलंय, रिफ्लेक्स अँगल काढायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवते रिफ्लेक्स अँगल कसा काढायचा. तर मुलांनो बघा रिफ्लेक्स अँगल. तर रिफ्लेक्स अँगलचा रूल काय आहे आपला, की मोर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री. मग पहिले आपण काय करूया, एक मेजरमेंट ठरवूया. आपण एक घेऊया 245 डिग्रीचा. ओके, चला तर मग आपण ड्रॉ करूया. तर फर्स्ट काय करायचं आहे, आपल्याला एक रे काढून घ्यायचा आहे. इथे मी एक रे ड्रॉ केला. आता बघा मुलांनो, आपल्याला अँगल काढायला हे बघा हा प्रोटेक्टर लागत असतो. तर बरेच मुलं काय करतात की 245 रिफ्लेक्स अँगल काढताना ना खूप कन्फ्यूज होतात. नीट लक्ष देऊन ऐका हा. तर काय करतात की असं इकडे ठेवतात, मग 180 वर इकडे डॉट करतात, देन काय करतात 245 मधून 180 मायनस करून राहिलेला असा 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 ठेवून प्रोटेक्टर मग ते काढतात. ठीक आहे, पण आता मी तुम्हाला इझी सांगते कसं काढायचं. बघा आता आपला कंप्लीट अँगल किती डिग्रीचा असतो, तर 360 डिग्रीचा असतो. बरोबर, मग 360 मधून काय करायचे, 245 मायनस करायचे. आता किती उरले, 115. बघा 115 उरले. आता काय करायचं बघा मुलांनो, आपण आहे ना इकडे पॉईंटवर आणि लाईनवर व्यवस्थित प्रोटेक्टर पकडायचा. 115 कुठे दिसतंय, इथे आहे, आणि मग ही लाईन अशी जॉईन करायची, हा रे. ओके, आता बघा हा कितीचा काढला आपण, 115चा काढला. बरोबर, आपल्याला किती पाहिजे, 245. मग हा जर 115 आहे तर हा उरलेला काय असणार आहे, 245 डिग्री. झाला की नाही आपला रिफ्लेक्स अँगल मुलांनो, आहे की नाही इझी. मग याला आपण नाव देऊया ABC. झाला आपला रिफ्लेक्स अँगल. इझी आहे की नाही. मी अजून एक तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवते. ठीक आहे, ड्रॉ करते. आता घेऊया आपण 200चा घेऊया. ठीक आहे, चलो ड्रॉ करायचं डिग्री. बघा काय करायचं, फर्स्ट एक रे काढून घ्यायचा, देन काय करायचं, 360 डिग्री मायनस 200 इज इक्वल टू हाऊ मेनी, सांगा बरं पटापट कमेंट्समध्ये. आत्ता मी इथे सांगते हा मुलांनो, पण हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे बरं का. 160 डिग्री. ओके, चला आता ड्रॉ करूया 160 डिग्रीचा. चला 160 डिग्री कुठे आहे बघा, इथे दिसतंय तुम्हाला. ओके, आता हा रे जॉईन करून घेऊया 160. दिसतंय ना मुलांना तुम्हाला. आता बघा हा झाला 160. ठीक आहे, आपल्याला किती पाहिजे, 200. मग हा जो उरलेला आहे हा काय आहे, 200चा अँगल आहे. याला आपण नाव देऊया PQ आणि R. झाला की नाही रिफ्लेक्स अँगल. किती सोपा आहे मुलांनो. आता तुम्हाला ना एक मी रिफ्लेक्स अँगलची मेजरमेंट देते, तो तुम्ही घरी ट्राय करा. हा तुमचा होमवर्क आहे असं समजा, आणि हा तुम्ही घरी ट्राय करा. तर मुलांनो कळला की नाही रिफ्लेक्स अँगल कसा काढायचा, खूप इझी आहे. चला तर आपण आता पुढे जाऊया. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट काय, हाऊ मेनी राईट अँगल्स आर इन्क्लुडेड इन अ स्ट्रेट अँगल. बघा मी हे तुमच्यासाठी क्वेश्चन लिहिलं आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. फर्स्ट काय करायचं बघा, आपला स्ट्रेट अँगल कितीचा असतो, एक लाईन ड्रॉ करून घेऊया. स्ट्रेट अँगल कितीचा असतो, तर 180चा असतो. ठीक आहे, मग आपण काढूया इथे
आणि मग ते जॉईन करून घेऊया. हा झाला आपला 180चा स्ट्रेट अँगल. आता याच्यामध्ये काय क्वेश्चन विचारला आहे आपल्याला की स्ट्रेट अँगलमध्ये किती राईट अँगल्स होतील. तर बघूया आपण किती राईट अँगल्स होतील. मी जर इथे बघा सेंटरमधून एक रे ड्रॉ केला, ठीक आहे. बघा रे ड्रॉ केला, तुम्हाला बघूनच लक्षात येत आहे मुलांनो की इथे एक 90 डिग्रीचा, इथे एक 90 डिग्रीचा. आपला राईट अँगल कितीचा असतो तर 90 डिग्रीचा. मग इथे 90 डिग्री आणि इथे 90 डिग्री. बघा 90 प्लस 90 इज इक्वल टू 180 आहे. मग 90 आणि 90, मग हा एक अँगल आणि हा एक अँगल. किती अँगल झाले तर 2 अँगल झाले. मग आपण आन्सर असं लिहिणार 2 अँगल्स आर इन्क्लुडेड इन अ स्ट्रेट अँगल. कळालं मुलांनो. आता पुढे व्हॉट आर द टाईप ऑफ अँगल्स फॉर्म बिटवीन 2 ॲडजसंट फिंगर्स ऑफ हँड. आता हँडच्या 2 ॲडजसंट फिंगरमध्ये तुम्हाला दाखवते. बघा हा आपले फिंगर्स आहेत ॲडजसंट, ठीक आहे. तर या फिंगर्समध्ये बघा की कोणता अँगल होतोय, लेस दॅन 90 डिग्री आहे. मग हा काय होतोय ॲक्यूट अँगल होतोय. आता बघा मी तुम्हाला दाखवते. इथे बघा, इथे बघा दिसतोय हा कुठला अँगल होतोय बरं. हा बघा असा होतोय की नाही, हा राईट अँगल होतोय. आणि जर मी हे फिंगर्स असे अजून स्ट्रेच केले तर आता बघा कोणता अँगल होतोय तर हा होतोय ऑब्ट्यूस अँगल. येस, कळालं मुलांना कसे अँगल होतात. तर कोणता कोणता अँगल होणार आहे. ॲक्यूट अँगल, राईट अँगल and ऑब्ट्यूस अँगल. कळालं मुलांनो. आता पुढे जाऊया. आता बघा लास्ट क्वेश्चन. व्हॉट काइंड ऑफ अँगल इज फॉर्म बिटवीन द आर अँड द मिनिट अँड ऑफ अ क्लॉक वेन इट इज 12 o'clock. आता मी तुम्हाला तुमच्यासाठी एक क्लॉक काढलेला आहे आणि तुम्हाला एक्सप्लेन करते. म्हणजे जेव्हा 12 वाजतात बरोबर, तेव्हा आर अँड आणि मिनिट अँड कुठे असतात आणि ज्या प्लेसवर असतात तेव्हा कोणता अँगल बनतो. तर मी तुम्हाला दाखवते. बघा जेव्हा 12 o'clock होतात तेव्हा आर अँड पण इथेच असतो आणि मिनिट अँड पण इथेच असतो. येस, मग कोणता अँगल दिसतोय मुलांनो, कमेंट करा चला पटापट. येस, 0 अँगल. तर आन्सर काय आहे इथे, कोणता अँगल बनतोय 0 अँगल. ओके, क्लिअर झालं मुलांनो. तर अशा तऱ्हेने आपला प्रॅक्टिस सेट 2.2 क्लिअर झालेला आहे. काहीही क्वेरी असेल मुलांनो तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्या क्वेरीज सॉल्व करेल. आणि आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया एक्सरसाइज 2. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. टेक केअर अँड बाय बाय.